हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. काल मित्राची हल्दी झाली, शुक्रवारी हल्दी झाली, शनिवारी गॅप आहे आणि रविवारी लग्न आहे. हा एक दिवसाचा गॅप का ठेवलेला आहे माहिती आहे का? त्याने जी मुलगी केली आहे ना ती 550 किलोमीटर त्यांचं घर लांब आहे, त्याच्यामुळे एक दिवसाचा गॅप ठेवलेला आहे. ऍक्सिडेंट झाल्यामुळे खूप मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. टेम्पो डायरेक्ट खाली. चल तिकडे बघ होते ती साईड. मोठा ऍक्सिडेंट गाईज झालेला आहे. दोन्ही गाड्या एकत्र गेल्या खाली. इंडियाची गाडी आली आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक खराब रोडला. इथे गाडी आली या हवालदारांनी बसाचं तर ट्रॅफिक सोडीत राहिला खरं. हा बसाचं आम्ही गेलोच तर मग ध्यान होतं गाईज. आम्ही आंबेजोगाईमध्ये वस्ती केली 12 घंट्याची रनिंग कापून आणि आता पर्ली वैजनाथला आम्ही चाललो दर्शन घ्यायला. अंबाजोगाईमध्ये आमच्या मित्राचं लग्न आहे, त्याचा दीडचं टायमिंग आहे, म्हणून आम्ही आता पर्ली वैजनाथ दर्शन घ्यायला चाललो आहोत. त्याच्यानंतर मग आम्ही लग्नाला त्याचे जाऊ. हे आमचे ड्रायव्हर साहेब बसलेले आहेत. हाय गाईज. बाकीची मंडळी मागे आहे गाईज. पर्लीमध्ये धनंजय मुंडे साहेबांची खूप मोठी हवा आहे. स्क्रीन लावलेली आहे. विचार इथं मास्टर बसलेले आहेत. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर जवळ आम्ही पोचलो. आलतो रे आम्ही. हो, लॉकडाऊनच्या अगोदर आलतो. जय महाकाल. हाय गाईज, आम्ही मंदिराकडे पोचलेलो होतो. आता आम्ही दर्शन घेऊ. महादेवाचं मंदिर. फुलाची दुसरा सेल्फी घेतो. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. मस्त. पण तुझ्या नावाचं वेगळं आहे का? तिथं दान केलं जातं.
गाईज बघा आता तुम्ही आपली मित्रमंडळी निघालेली आहे देवदर्शन करून. आणि सचिन पोरजी आपले चॅनलचे मालक ते सुद्धा आता दर्शन घेत आहेत. थोडा सर्वे करत आहेत मंदिराकडे. बनवले 12 ज्योतिर्लिंग रामेश्वर ते सर्व मंदिर इथे बनवलेले आहेत एकदम व्यवस्थित. सचिन पोरजी आणि अरविंद पाटील आणि दादा आमचे नावडे गावचे मित्रमंडळ चिंद्रनचे आहेत. मला ऍक्च्युली माहित नव्हता. तुम्ही बघू शकता लई चांगली मित्र परिवार आहे आमच्यासोबत. अहिल्यादेवी उद्धार केलता यार. बरं आपला पेडू भेटलेला आहे. दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत वैजनाथ ज्योतिर्लिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अंबाजोगाई योगेश्वरी मंदिर. गाईज आम्ही 2 मंदिरांचं दर्शन घेऊन आलो. जिथे रूम घेतली होती आम्ही ते आता थोडं फ्रेश होऊ आणि मित्राच्या लग्नामध्ये जाऊ. गाईज हे माझे मित्र आहे ते लिफ्ट मध्ये येऊन पण लेट आले आणि मी जिना चढून आलो 3ऱ्या मध्ये. जड झाली मी एकच तासन ते पिशवी ना बघ. हे आपले अरविंद भाई अजून तयारी झालेली आहे. हेच झालं मस्त पैकी. चला तर आता भेटू आपण लग्न हॉल मध्ये. देवांचे दर्शन घेतलेलं आहे. स्टेटसचं काम चालू आहे. आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे. नवरदेवचा धमाल. घोड्यावर आपला नवरदेव त्याच्यापुरी डीजे.
Jazz in the mix. दिनेश भाईचा वेडिंग हॉल फुल पब्लिक, हॉल पूर्ण पॅक झालेला आहे. साईबाबा साहेबांचं अवघ्या 2 सेकंदामध्ये स्टेजवर आगमन होत आहे. तरी वर साहेबाचे वधू आई वडील यांनी वधूच्या स्टेजवर येण्याची स्वाखातो भगवता धम्मो गाईज आपल्याकडे तांदूळ जातात इथे फुला संघं शरणं गच्छामि वन्दे अनुगणं कृत्वा परितबुद्धमङ्गलं समन्ता चक्रवाले स्वत्रा गच्छन्तु देवता सर्वमैराज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसंविधा
तर दिनेश भाई शपथ घेत आहेत. या सर्वांना साक्षी ठेवून मी अशी शपथ घेतो की उपासक आयुष्यमान मधुकर गौरव यांचे कन्या आयुष्यमानी सोनाली यांना मी आज बौद्धपत्नी धर्मपत्नी म्हणून स्वीकार करतो. बघू शकता नवरदेवाला लुटून गेले. खाली जागा नव्हती तर वरती बोलवलं होता आणि वरचा बॅकग्राऊंड पाकिट देऊन झालेलं आहे गाईस. आता जरा जेवायला लागेल. एनर्जी दोन्ही सोयऱ्यांची मीटिंग चाललेली आहे. गाईस पूर्ण हॉल खाली झालेला आहे. आता सगळे जेवायला गेले आहेत. हॉलमध्ये जागा नसली का अशा गाद्या टाकलेल्या जातात आणि त्याच्या खालती बसून लग्न लावला जातो. तर गर्दी कमी असली तर मग खुर्च्या ठेवल्या जातात. चपला काढून भारतीय बैठक बसण्यात आलेली आहे. हे आमचे गजाली महाराज बसलेले आहेत जेवायला. कॅमेरामॅनांना जरा जास्त द्या. हा त्यांचंच मेन कामी आली. डाळ तडका पौष्टिक खाना. जेवणार आता आम्ही थोड्या वेळा. आमचे सेक्रेटरी पण बसलेले आहेत. हा ना आम्ही इथंच बसलो ना थोड्या वेळा. आमचा मित्र आला का इथंच. नाही नवरा नवरीचं जेवण झालं का आम्ही आता निघणार आहोत. फायनली वैतागले. आमचे कॅमेरा बिलकुल वैतागलेले आहे. खूप जेवण फार छान होता. म्हणजे वेगळी टेस्ट होती आपल्यापेक्षा. आपल्याकडे कसं जरा आगरी कोल्यांचं जेवण वेगळं असतं आणि इथलं तर युनिक जेवण. टेस्ट वेगळी होती. पण मजा आली जेवायला. भेटला मला काहीतरी वेगळं खायला मिळालं. बरं वाटलं. सगळ्या गोष्टी ऍक्टर विक्टर सगळं आहे. भगवान का दिया सब कुछ है संजना. शौहरत है दौलत है इज्जत है. गाईस नवरा आता इथे जेवायला येत आहे. त्याची तयारी चालू आहे इथे. चला आता जेवायला. हा खाली जेवायला आहे. तू बरं अख्खी वाटी घे. डायरेक्ट अख्खी अख्खी घे.
घ्या तर लाजू नका जेव इंदात आटकून घ्या 100 वारव चल 100 वारव खुश झाली बरं नवरदेवाने खुश केली आता आमचा हा ब्लॉग इथंच एंड करण्याची वेळ आलेली आहे बाय बाय.